मुदखेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजप शहर चिटणीस राजू बालाजी बारतोंडे यांच्या पत्नी भाजप नगर अध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार सौ सुनीता राजू बारतोंडे यांच्या वतीने दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी शहरातील प्रत्येक प्रभागात दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मिठाई आणि फराळाचे वाटप करण्यात आले। सौ सुनीता बारतोंडे यांनी आपल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे उत्तम दर्शन घडवले। दिवाळी हा सण केवळ स्वतःसाठी नव्हे तर इतरांनाही आनंद देण्यासाठी असतो। या उदात्त भावनेतून सौ सुनीता बारतोंडे यांनी हा अभिनंदनीय उपक्रम हाती घेतला। त्यांनी शहरातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत फराळ पोहोचवून त्यांच्या दिवाळीचा गोडवा वाढवला। या वाटप कार्यक्रमाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला। पाडव्याच्या दिवशी अचानक मिळालेला हा फराळ आणि मिठाई पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला। सौ सुनीता बारतोंडे यांच्या या सामाजिक कार्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि सहकाऱ्यांनी सक्रिय सहकार्य केले। राजू बारतोंडे यांनी मागील काळातही अनेक सामाजिक उपक्रम घेतले आहेत। त्यामध्ये सीता नदी येथील सत्य गणपती येथे भंडाऱ्याचे आयोजन, वृक्षारोपण इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे। दिवाळीच्या पवित्र सणाला सौ सुनीता राजू बारतोंडे यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे मुदखेड शहरात सामाजिक सलोखा आणि सेवाभावनेचा संदेश पोहोचला असून सर्व स्तरातून त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे। नगराध्यक्ष पदासाठी जे इच्छुक आहेत सुनीता राजू बारतोंडे तसेच भाजपा मुदखेड शहर सरचिटणीस राजू बालाजी बारतोंडे यांच्या वतीने फराळ वाटप दिवाळी निमित्त फराळ वाटप करण्यात येत आहे। हा उपक्रम त्यांनी आज घेतलेला त्या संदर्भात निश्चितच आपण पाहत आहे की मुदखेडमध्ये राजू बारतोंडे हा सामाजिक आणि संघटनेमध्ये काम केलेला व्यक्ती आहे आणि मागील 5-7 वर्षापासून ते भारतीय जनता काँग्रेसमध्ये असताना साहेब तिथं काम केलं। लगेच साहेबांनी भारतीय जनता पार्टी जॉईन केली, त्यावेळेस राजू भाऊनी बी भारतीय जनता पक्ष जॉईन केलं। पण हे जे दिवाळी आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आल्यामुळं राजू भाऊ हे मागील 5 वर्षापासून उपक्रम करत आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे सामाजिक उपक्रम ते धार्मिक उपक्रम ते करतात। मी मनातून राजू भाऊला शुभेच्छा देतो की आमच्या ताई नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत। साहेब जो निर्णय घेईल तो अंतिम राहतो। नवीन आणि क्लीन चेहरा दिले पाहिजे हा शहरातली मागणी आहे। ती मागणी निश्चितच शहरातल्या जनतेच्या मनातून साहेब पूर्ण करतील। मी राजू भाऊला परत शुभेच्छा देतो। प्रत्येक मिठाईचा बॉक्स प्रत्येक घरात गेलं पाहिजे याची दक्षता राजू भाऊने घेतली पाहिजे। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।